नमस्कार रसिक मायबापू, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं का. तर सकाळ सकाळी उठलोय, तांबडं फुटायला लागले हळूहळू आणि आता आपला वाडा जाणार आहे घराकडं. तर हे सुंदर असं नियोजन आपण करणार आहे आणि लवकर निघून जाणार आहे बरं का आपल्या घराकडं. कारण मेंढराचा आजचा थोडासा मोठा टप्पा आहे आणि डायरेक्ट जायचं आहे आपल्याला, त्यामुळे हे सकाळ सकाळी उठून नियोजन करायचं चाललंय. तांबडं फुटत आले, आता उजडल, स्वयंपाक थोडीशी भाकर बांधून न्यायची, नाही तर डायरेक्ट जेवायचं आणि डाळायचं. भाकरीचं तरी वजं कशाला हातात घेणं देण्याचं होय. आणि बघा या अशा प्रकारचं आमचं पाहुण्यांचं घर. तर इथं आपण जवळजवळ आता मेंढरं सकाळची गोठ्यातनं बाहेर काढली, 11 हाणली. इकडं बापूदाजी लोटून खट टाकते ते बरं का, आपलं जे मेंढराचं लोटलं होतं ते सुंदर असं वाडा बापूदाजींनी लोटला आणि टाकला. मी बी लुटू लागला आणि आता डळायचं पुढं. तर चला पाहूया आपण पुढचं नियोजन. तर रसिक हो, ह्या ठिकाणी आपला वाडा आज निघालाय बरं का आपल्या गावाकडं. तर सुंदर असं आजचं नियोजन, अनुसया घोडा गुढी घेऊन आणि मी मेंढरं घेऊन, म्हणजे आम्ही दोघं संघ जाणार आहे आणि अक्का रुखाला इथंच ठेवणार आहे यांच्यापाशी. आणि संध्याकाळी पिकअपमध्ये आपलं बिराड आणायचं आहे बरं का. आता लांबचा प्रवास असल्यामुळे सपा जाणार. आणि सकाळ सकाळी जरा लवकर मेंढरं सोडली बरं का, कारण की चरायला आहे भरपूर. आता इथं पाहुण्याची सीताफळीचा बाग आहे आणि सीताफळीच्या बागेत मेंढरं सोडली तर अशा प्रकारचा चारा भरपूर आहे, तुम्ही पाहू शकता. आता म्हणलं सकाळ सकाळी फुगली का नाही की म्हणजे चालतील. हा हा या हो, फिरा फिरा. तर या असल्या चाऱ्यात अगदी तासभर म्हणलं थांबली का नाही की फुगली की चालणार सपा आणि मग डाळायचं. तर चला पाहूया आजचं सुंदर असं नियोजन बरं का, कसा कसा विषय होतो ते अनुसयाचा आणि माझा घराकडचा प्रवास बरं का. तर बागेत जबरदस्त चारा असल्यामुळं, मोठा मोठा चारा असल्यामुळं मेंढरं गप्पा 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 खाते ते अगदी आपली मेंढरं. आता फुगली तर बरं का, सकाळ सकाळी जास्त पाकं करीत नाहीत, पण अजून एक 10-15 मिनटं थांबवायची आणि मग डाळायचं पुढं. तर या ठिकाणी आपली बायडी पुढे आली बरं का. आता आपण निघालोया आपल्या गावाकडे. चला पाऊस आला, थोडीशी बारीक चळाक आली, जायला उघड. तर आपल्या वाटचालीला सुरुवात झाली बरं का. तर भलं मोठं तळ आहे, तळ्यात इकडं पाणी आहे, त्या पाण्यात थोडीशी मेंढरं ढकलू आपण, म्हणजे आपल्याला पुढचं नियोजन बरं पडेल. कारण पाणी पुढं गावतं ना गावतं, आणि मोठं पाणी असलं की मेंढरं बी पाणी पिती तर 4-2. होय बघा अशी मेंढरं येते तर मस्तपैकी. मागं अनुषा आहे गुढी घेऊन अशी. चला लय लांब जायचंय बाय. होय पाणी प्या पाणी प्या पाणी प्या. होय होय किया किया. आणि मस्तपैकी सुंदर असं तळ्यात 4 बदका आहेत बरं का, एकदम पाहायला भारी वाटल्या. आणि पुढं 2 चालली तर अनुसयो गुढी पाच. हा हा घे घे खाली घे तिथं. गुढी बी पाणी पाजायची मस्त बी, टेन्शन. आपला टॉमी सुद्धा आलाय, टॉमी सुद्धा पाणी पितोय. टॉमी आंघोळ करतोय काय? खेळतोय टॉमी पाण्यात. कुत्र्यांना पाण्यात खेळायला आवडतं. अनुसया मोर गोडी वडती या, आणि त्याच्या मागं सुंदर अशी आपली मेंढरं चालली तर मी आपलं पाठीमागं डिगी 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 चाललोय बरं का. तर आता पुढं जाऊन आपण मोरगावात गेलो की नाश्ता करणार आहे मस्तपैकी. कुठं इसावा घेत जाणार आहे गडी गटका चारीत. मग अनुसया बर. हा हा देव देव हे झाला हा
मग आता म्हणलं चला आपल्या गावाला. मग काय. मग आता बिराड यायचं, कुबा बिराड आणायचंय. हा 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 चला दमान जाऊ दे दमाने. ते भूत आणायचंय, काकाची गाडी यायची. हा हा मग तेव्हा म्हणलं जावा मेंढरण गुढी घेऊन पुरणचं पावसा पाण्याचं. हा मग काय. आणि शिवाय एक कंटी गोडा नवीन आहे. हा हे नवीन गोड आणल्यामुळं लय लांबचा तकाटा त्याला सोसतो ना सोसतो. चालतं ना चालतं, घेतय नाही नीट बिराड. हा मग काय तसं घ्यायची सवय आहे ना त्याला. आहे थोडंफार बरं, आता एवढं आपण घातलेलं नाही मोठ्या मजलीला. हा बरोबर आहे. आणि मावशीने बी काय घातलं नव्हतं, हा त्याच्यामुळं काय नाही हे केलं. बरं आता कुठं आलोय आपण. आता आलोय मोरगाव हवीला. मोरगावच्या शेजारी. आता हवीला 5-10 मिनिटात जायलाच आपण. हा. चल मोर गेले आपण मोरगावात खाया काहीतरी घेऊ. तरी अशा प्रकारचं सुंदर असं नियोजन चाललंय बरं का आमचं मित्रांनो. डिगी डिगी डिगी. आता कसं आहे आपलं एकटा जीवन सदाशिव म्हणतात त्याप्रमाणे आता काहीच अडचण नाही. मुली ठेवली आहे पाहुणीच्या इथं. संध्याकाळी टेम्पोत येतील ती पिकअपमध्ये घेऊन. काकादाजींचं पिकअप आहे डिझेलवर, त्यामुळं काही टेन्शन नाही. अखेर मोरगावच्या शेजारी आलो बरं का. पुढं दिसतंय ते समोर मोरगाव. आणि सुपा मोरगाव हायवे डायरेक्ट सातारला गेलेला आणि इकडून शिरूरवरनं आलेला बरं का. गुढी 2 साईडला 2 चालली ते मस्तपैकी. अनुसाया पुढं चालली आणि त्याच्यामध्ये मेंढरं चालली ते बरं का आपली. गाड्या एकदम लई येतात आहे गाड्या, त्यामुळं जपून हाणावं लागते ते. आता मोरगावमध्ये काहीतरी खायला घेऊ जसं टाईम भेटल असा. आता अनुसायाला गुढी घेऊन सुद्धा हाणता येत नाही मेंढरं, त्यामुळं बघू कसं नियोजन होतंय असं. मोरगावहून जी करा नदी गेलेली आहे त्या करा नदी आलोय बरं का आपण. आता ब्रिज ओलांडतोय. गाड्या तर अगदी बांग 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 करते आहे बघा. खालती नदीला पाणी आहे त्यामुळं पुलावणं, नाही तर मधून आपल्याला शॉर्टकट होतं बरं का. वर लागून अगदी पाणी धबधबच पडतंय त्या बांधाऱ्यातनं. आता शॉर्टकट मारायचा होता पण पुढं नदीला पाणी जास्त असल्यामुळं आपल्याला गावातनं मेंढरं न्यावं लागणार आहे. नाही तर शॉर्टकट बी होतं. तर आपण मोरगावच्या चौकात आलोया. ह्या ठिकाणी मोरगावचा चौक बरं का. बोलो अष्टविनायक गणपतीचं गाव असल्यामुळं थोडीशी गर्दी असल्या हाय. आता आपण निघतोय बाहेर. आता इथं पुढं जाऊन हो घ्या हॉटेलमधनं काहीतरी खायला घेतो. मेंढरं उभी करतो अनुसायापाशी. हो मोरगावपासून खालती मेंढरं काढून दिली आणि एका पडकात मोठ्या चाऱ्यात म्हणलं अनुसायाला थांबवायचं. मी तोपर्यंत खायला घेऊन येतो आपल्याला काहीतरी. तर ह्या ठिकाणी बेळीच्या दुकानात आलोय बरं का. सुंदर असं मोरगावमध्ये वडापाव हे घेतलं, काय ते भजी घेतली, पाण्याची बॉटल एक, बेळ घेतली मस्त. तर मित्रांनो ह्या ठिकाणी हायवेच्या कडेला सुंदर अशी मेंढरं आपण लावलीच आहे. आणि आता मस्तपैकी बेळ आणि भजी खायच्यात बरं का. तर तुम्हाला दाखवतो कसं नियोजन. ठिकाणी मेंढरं आपण चराई सोडलीच आहे बरं का आता पटांगाने. आणि आपली बेळ, भजी आणि पाण्याची बॉटल ह्या ठिकाणी. आता हात धुयाचा अनुसायाने कसं नियोजन लावलंय ते बघू. अनुसाया काय रे पाणी चोपणात आहे मस्तपैकी. बरं आता जाते बेळ बेळ खालव तिथं. मी आलोच हात धुवून. कुठं आहे खड्डा? इथं इथं आहे ना गोड्यापाशी. येऊ दे नाही काय त्याला. तर आपली गुढी इथं मस्तपैकी चरती द्या. त्या ठिकाणी खांबाला अडकावली जाता. इथं वाज हात धुतो. या भजी खायला या. सकाळ धरणं चालून चालून लय भूक लागली होती. मग अनुसाया बेळ खाला होती ना. खलव खलव.
वली नाही आणली तुम्ही ते कलवून दिलं ना तिथं. आतापर्यंत वली झालीच ना मोठी वेळ त्याला रसा पोलिसा दिला होता त्याने काय वली आधी होणार नाही असू दे त्याला काय तुझा. तर मस्तपैकी अनुसायाने पेळ खालावली आणि इथं भजी. आता 50ची बेळ आणि 25ची भजी आणि मस्तपैकी झणझणीत कार्यक्रम होणार आहे बरं का. लय भूक लागली होती अनुसया. मग काय काय जवळ आलो ग लय लांब आलोय बाबा. मग बेळ आणले आता बेळ खाऊ मस्त हा मग काय. खाली हम्म. आता बेळ खाऊन मोर आपली रुटीन चालू हा मग काय. करायची बेळ टेस्ट आहे का. हा मस्त एकदम. हम्म. होय रे अनुसया. आता समजा आपण गेलो दिवस मावळस तर जिथपर्यंत जायला नाही पोचल्यावर बघू आता कसं नवे जेवण तसं नाही पोचलं तर कुठं मध्ये मुक्काम करायला लागल मग काय. कोण असेल बिचारा जोडीदार हात करतो या. हा राम राम पाहुणे. काय चालू आहे. हा नाही कोण आलत काय. बर बर बर. तुमचा व्हिडिओ काय बघतोय हा का. आयला कोण मारामारी झाली हा हा हा. कोणचं गाव तुमचं. डोपुरी डवळपुरीचं. बर बर. काय तुमचं नाव. चिरामण सयाजी टकले बर बर. चालतंय नाही का. डवळपुरी का? हो चालेल चालेल बघत जा नाही काय अडचण. तिला मी बघितली आधी हा हा अनुसायाला. बारकं पोर होतं समजा. नाही आता ते बिराड पाठी मागून येतोय आम्ही याने आणणार टेम्पोनी. ह्याला होतो राजुरीला ती मंडळी अनुसाया. हा अनुस आहे हा ते मी व्हिडिओ ऐकलं हा हा गाडी मागवून घेतली आणि त्या म्हातारीच्या डोक्यात काठी लागली होती का हा 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 आणि त्याच्यावर तुम्ही ते बाई टाकली होती का हो. मी ऐकली हा तेव्हा तुमची आवराजून गाडी गेला बर 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 चालेल नाही काय अडचण. हा ओके चल. गोपीनाथ पडळकर हा हा पंचमाप हाके हा हा. लक्ष्मण हाके हम्म. अशामुळं तिथून जिथपर्यंत रेल गेला मागा बर 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 चालेल चला चला राहू दे ओळख का. ओके बर बर ओके ओके चला. अनुसाया काय म्हणला टावळपुरीचा पाहुणा. बोलला बिचारा 2 शब्द नाही कुबाला आला होता. होय तुझ्यावर नाही बोललं. बर बर. संध्याकाळच्या 6:15 वाजल्या आणि आपण राजुरीमधनं डायरेक्ट नायकोबा मंदिराजवळ आलो बरं का. लोणीचा नायकोबा ज्या ठिकाणी आपण आहे त्या ठिकाणी आलो. तर हेच आपण पुढचं जे मंदिर पाहतोय ते आपल्या लोणीच्या नायकोबाचं सुप्रसिद्ध देवस्थान आहे बरं का. खालती वड खालतं जायचंय. भगवान देवा मोरनं वाट आहे ना. वाट आहे ना मोरनं. मग मोर जाऊ दे का इकडं. सरळ सर हा चल. खाल लागून जर थांबा 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 माऊली. तर आता देवाच्या मोरनं जायचं. मुलगी गाडी चालवती पाहू शकता तुम्ही. जत्रा आता आखाडे साथी म्हणल्यावर जत्रा चालली आहे का. जबरदस्त जत्रांचं नियोजन चाललंय राव. आज लय जत्रा. लोणीच्या नायकोबा जवळ आलो बरं का. आणि मोबाईल स्विच ऑफ झाला चार्जिंग नसल्या कारण आणि तिथून पुढचा व्हिडिओ आपल्याला दाखवता आला नाही बरं का. आणि दुसरी गोष्ट ह्या ठिकाणी आपण मळ्यात आलो. जवळजवळ 8 वाजल्या बरं का यायला. आता वाघर बेकर एकदम व्यवस्थित अशा प्रकारे दिली या. मेंढर आपली बसली तर एक बांडी मिंडी इली आपली. आणि बरंच लांब आलो बा कोकरं घेऊन बी. आता अनुसाहेब चाललंय बिराड आवरायचं. तर आता वावरात पोचलोय मस्तपैकी.
अनुसायाशी गप्पा मारू, काय कटाळा बिटाळा आलाय, काय लय जबरदस्त कटाळा आलाय हो का. हे अशा प्रकारचं बिराड आवरलं अनुसायाने आणि इथं वात लावली मस्तपैकी देवाला बरं का. देव दाखवायची पिसाद बांधली. पिसात बांधली ते देव. मग अनुसाया काय नाही लय दमलंय. लय दमली होय. मग काय आणि वारं कसं काय, आता वारं सुटले बाबा वारं इकडं. मुंगतय रुखीने बसले तर आता इकडं काय शेवटी रांची वस्ती, ती रांचीच वस्ती. मग काय जेव आता भाकरी घरनं आली त्या भाकरी घ्याड्याला. जेवण दिलंय घरनं. सुकटीची चटणी आणि बाजरीची भाकर मस्तपैकी दिली या अशा प्रकारची बरं का. कारण आम्हाला उशीर झाला यायला, त्यामुळं हा त्यांनी दिले घरनं मग काय जेवण बिवण. ही काय सुकटीची चटणी. आता मी जेवलो. आणि चांगू भाऊने आणल्या होत्या बिळी. कुठे बेळ? ठीक आहे पुरीला खायला दिल्या होत्या. हा त्याच्या मनात आता भाकर कवा येते नाही येते. आपली बेळ आणली. चांगदेव आणि काका दाजी दोघं आलं होतं. आणि इकडं ए रुका रुका काय ग हा हा तर रुकाला झोप लागणार. रोज लाईटीत आता जवळजवळ महिना दीड महिना झाला खरं. 6 महिना झालाय. सव्वा महिना ना. सव्वा महिना रुका लाईटीत खेळली. मग आता गपक्यानी इकडं आली का रानात, तिला झोप लागना. आका झोपली बरं का. आणि ही आपली पॉवर बँक. आता मोबाईल आले मोबाईल चार्जिंग लावला. आता झोपायला लागले. रुका हे रुको ए सश्या हसला. तर ह्या ठिकाणी थांबतो आता. धन्यवाद बरं का मित्रांनो. बरं अनुसया पाणी बिनी चांगवून आणलं होतं. 2 केंड भरून आणली होत्या. हा आपली केंड होती ती. हा मग काय 2 केंड भरून आणली चांगदेवनी गाडीतच. म्हणलं आता कुठं जायचं. आणि आता कवा पाणी पाहिलं असं तर मग काय म्हणून म्हणलं घरनं आण पाणी जाग्यावरच. बरं आहे अनुसया. आता थांबू इथं. मी काय म्हणतो ऐक की, हा. मी तर लय कंटाळलो या. तो आता वाय मशीन आलाय. हा शिन लय आला या. तो वाय जागसूत पडायचं बरं का. आता जाग सुद्धा तेवढंच चाललं. तेवढंच पण तुझ्यापेक्षा मी जास्त चाललोय माग मोर. काय गुडघा नुसतं पीज करते असं वाटतं खाली. अलग हे काय आहे रुका काय ग झोपती का नाही? जे म्हण का पप्पाला बाळा तू जेवली नाही अजून? जेवायचं काय आता बिराड लावलं वात लावली देवाची. चालतंय जेव आता. बेळ खा, थोडीशी भाकर खा आणि पड. हा थांबतो. थँक्यू जणू. थांबतो आता. असं कर, हात कर. थँक्यू. हा धन्यवाद. आणि उठ म्हणा काय आता आलं तर मामाच्या गाडीत. मामा बरं आली गाडीत. मामाच्या गाडीत. हा हा गुरु मामा सका मामा. थांबायचं का आता इथं? चालतंय थांबू ये.